आपल्या रस्त्यांचं जाळं झालेलं आहे आणि हे केवळ गडकरी साहेबांमुळे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया. आणि मी यानंतर हॅलो, मी बोलायला विसरलो. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पक्षीय रस्त्यामध्ये एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही आणि साहेबांना दीर्घायुष्य आणि निरोगी जीवन प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद आदरणीय नितीनजी साहेब यांच्या समवेत आदर का महत्वाचा आहे आणि आदर का येतो हे त्यांची वाणी आणि अमोघ वक्तृत्व ऐकल्यानंतर आपल्याला प्रचिती येते. मी मगाशी म्हटलं की त्यांच्यासोबत ब्रँड येतो. एक आकडेवारी मुद्दाम सांगतो की 2014 पर्यंत रस्त्यांचं जाळं होतं ते 91,000 किलोमीटर होतं. जेव्हा गडकरी साहेबांनी तो पदभार स्वीकारला आजपर्यंत 2026 पर्यंत 1,46,527 एवढं आपल्या रस्त्यांचं जाळं झालेलं आहे आणि हे केवळ गडकरी साहेबांमुळे झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजूया. आणि मी यानंतर हॅलो, मी बोलायला विसरलो. पण आज राणे साहेबांच्या 75व्या दिवशी मला खूप लोकांनी विचारलं, पण या कार्यक्रमात राजकारण किंवा अन्य काही बोलणं बरोबर नाही म्हणून मी बोललो नाही. पण तुम्हाला सांगतो की राणे साहेबांच्या समोर ते शब्दाचे पक्के आहेत. या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात. आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे. आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणे साहेबांच्या समोर शब्द देतोय. तसे मी राणे साहेबांकडून शिकलो आहे की खोटं बोलत नाही राजकारणात. आणि या रस्त्यापायी एवढी बदनामी मी सहन केली आहे की मी काही उद्घाटना करता येणार नाही. आता देवेंद्रजींना सांगितलं की आपण दोघं मिळून गाडीत बसवून एकदा मुंबईवरून निघून गोव्याला जाऊन तिकडनं विमानाने येऊन निघून जाऊ नागपूरला. कारण मलाही दुःख आहे याचं की तुम्हाला पुष्कळ दिवस त्रास सहन करावा लागला. पण आज साहेबांच्या या 75व्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्हाला विश्वास देतो. साहेबांचा सतत आग्रह सतत फोन मला व्हायचा आणि मे महिन्याच्या आत ते सगळं काम संपेल हा विश्वास देतो. धन्यवाद.